एका राष्ट्राची ओळख काय असते? त्याची संस्कृती, इतिहास की त्याची विचारसरणी? भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवणारी ताकद म्हणजे भारतीय संविधान. आणि या संविधानाचा आत्मा, त्याची दिशा आणि उद्दिष्ट स्पष्ट करणारा भाग म्हणजे संविधानाची प्रस्तावना. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होणारी ही प्रस्तावना आपल्या देशाच्या लोकशाहीचा पाया आहे. चला जाणून घेऊया या प्रस्तावनेमागील विचार, मूल्ये आणि तिचे महत्त्व. आम्ही भारताचे लोक या शब्दांमध्येच आपल्या लोकशाहीची खरी ताकद दडलेली आहे. याचा अर्थ या देशाची सत्ता कोणत्याही राजा, राणी किंवा परकीय शक्तीकडे नसून ती आपल्या सर्व नागरिकांकडे आहे. भारताचे संविधान हे कुणा एकाने दिलेले नाही, तर ते आपण स्वतः तयार केलेले आहे. या 4 शब्दांतून दिसून येते एकता, स्वातंत्र्य आणि लोकशाहीची खरी ओळख. हीच सुरुवात आहे आपल्या संविधानाच्या महान प्रवासाची. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतला पहिला महत्त्वाचा शब्द सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन. याचा अर्थ भारत हा पूर्णपणे स्वतंत्र देश आहे. आपल्या देशावर कोणत्याही बाह्य शक्तीचा किंवा इतर राष्ट्राचं नियंत्रण नाही. भारत आपले निर्णय स्वतः घेतो, आंतरराष्ट्रीय पातळीवरही आणि देशाच्या आतही. हीच सार्वभौमता आपल्या स्वातंत्र्याची खरी ओळख आहे, जी आपल्या राष्ट्राला मजबूत आणि स्वाभिमानी बनवते. संविधानाच्या प्रस्तावनेतील पुढील महत्त्वाचा शब्द समाजवादी म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि न्याय मिळावा. श्रीमंत गरीब यांच्यातील दरी कमी करून सर्वांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हीच समाजवादाची भावना आहे. भारत सरकार विविध योजना राबवून समाजातील दुर्बल घटकांना उभं करण्याचा प्रयत्न करते. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हेच समाजवादी तत्त्वज्ञानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतील आणखी एक महत्त्वाचा शब्द धर्मनिरपेक्ष. याचा अर्थ भारताचा स्वतःचा कोणताही अधिकृत धर्म नाही. प्रत्येक नागरिकाला आपला धर्म मानण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इथे हिंदू, मुस्लिम, सीख, ख्रिश्चन सर्व धर्मांना समान सन्मान दिला जातो. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांप्रती समान आदर आणि कोणताही भेदभाव नाही. हीच भारताच्या एकतेची खरी ताकद आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतील पुढील महत्त्वाचा शब्द लोकशाही. लोकशाही म्हणजे जनतेचे, जनतेद्वारे, जनतेसाठी चालणारे शासन. भारतामध्ये सत्ता ही थेट जनतेकडे असते. नागरिक आपल्या मताधिकाराच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडतात आणि सरकार तयार करतात. ही व्यवस्था प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार देते. लोकशाही हीच भारताच्या मजबूत आणि सशक्त राष्ट्राची ओळख आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतील पुढील महत्त्वाचा शब्द प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे देशाचा प्रमुख हा वंशपरंपरेने नाही, तर जनतेद्वारे निवडला जातो. भारतामध्ये राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असून त्यांची निवड लोकप्रतिनिधींमार्फत केली जाते. याचा अर्थ सत्ता कोणत्याही एका कुटुंबात मर्यादित राहत नाही, तर ती लोकशाही प्रक्रियेतून ठरते. प्रजासत्ताक ही संकल्पना भारताला एक न्याय्य आणि समतेवर आधारित राष्ट्र बनवते. संविधानाच्या प्रस्तावनेत पुढे येतो एक अत्यंत महत्त्वाचं मूल्य म्हणजे न्याय. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला 3 प्रकारचा न्याय देण्याचे आश्वासन देते: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. सामाजिक न्याय म्हणजे जाती, धर्म, लिंग यावर आधारित भेदभाव नाही. आर्थिक न्याय म्हणजे प्रत्येकाला उपजीविकेची समान संधी. आणि राजकीय न्याय म्हणजे प्रत्येक नागरिकाला शासन प्रक्रियेत सहभागी होण्याचा समान अधिकार. न्याय हीच एक सशक्त आणि समतावादी समाजाची पायाभूत संकल्पना आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतील पुढील मूल्य स्वातंत्र्य. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य देते. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचा, आपला धर्म मानण्याचा आणि आपल्या जीवनशैलीनुसार जगण्याचा अधिकार आहे. हे स्वातंत्र्यच व्यक्तीला आत्मविश्वास देते आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेते. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीने जगण्याचा अधिकार. संविधानाच्या प्रस्तावनेतील आणखी एक महत्त्वाचं मूल्य म्हणजे समता. समता म्हणजे प्रत्येक नागरिक कायद्यापुढे समान आहे. जाती, धर्म, लिंग, भाषा किंवा आर्थिक स्थिती यांच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येकाला समान संधी, समान अधिकार आणि समान न्याय मिळावा,
हीच समतेची खरी भावना आहे. समता हीच समाजात एकता आणि न्याय टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतील शेवटचे पण तितकेच महत्त्वाचे मूल्य म्हणजे बंधुता. बंधुता म्हणजे सर्व नागरिकांमध्ये बंधुभाव, एकता आणि परस्पर आदर. आपण भिन्न भाषा, धर्म, संस्कृती असले तरी आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना निर्माण करणे म्हणजे बंधुता. हीच भावना देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला मजबूत करते. बंधुता आपल्याला एकत्र राहण्याची, एकमेकांना समजून घेण्याची आणि देशासाठी एकसंध राहण्याची प्रेरणा देते. भारतीय संविधानाची प्रस्तावना ही केवळ काही शब्दांची रचना नाही, तर ती आपल्या राष्ट्राच्या मूल्यांचा, विचारांचा आणि उद्दिष्टांचा आरसा आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या शब्दांतून भारताची ओळख घडते. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आपल्या देशाला मजबूत बनवतात. ही प्रस्तावना आपल्याला फक्त अधिकारच नाही, तर कर्तव्यांचीही जाणीव करून देते. चला, या मूल्यांना जपत एक सशक्त आणि एकसंघ भारत घडवूया. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेविषयी ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. अशाच शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्हिडिओंसाठी SK एज्युकेशन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत.